जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी, तिचा सुरू असलेला अभ्यास आणि या योजनेसाठी लागणाऱ्या अटी शर्ती या सर्वांकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे की नेमका आता या समितीचा अहवाल कधी सादर केला जाणार, या योजनेच्या अंतर्गत अटी शर्ती काय लागणार. गेल्या आठवड्यामध्ये महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल अशा प्रकारचं विधान केलं आणि या योजनेच्या अंतर्गत अटी शर्ती या जाचक असणार हे कुठंतरी दाखवून दिलं होतं. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून बजेट सेशनमध्ये असेल किंवा वेळोवेळी मंत्री महोदयांच्या माध्यमातून, कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगितलं गेलेलं आहे की या योजनेसाठी गठीत करण्यात आलेली जी काही समिती आहे, या परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल आल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत कशा प्रकारे कर्जमाफी दिली जाणार हे निश्चित केलं जाणार आहे. आणि याच अनुषंगानं गेल्या 4 ते 5 महिन्यापासून शेतकरी या समितीच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. मित्रांनो, काल गुरुवार 2 एप्रिल 2026 रोजी या समितीच्या माध्यमातून आपला अहवाल सादर केला जाईल अशा प्रकारे वेळोवेळी सांगण्यात येत होतं. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये समितीचा अहवाल येईल, याच्यानंतर आलेला अहवाल पुढे मंत्रिमंडळाच्या समोर मांडला जाईल आणि मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन या कर्जमाफीला मंजुरी दिली जाईल अशा प्रकारचा एकंदरीत प्रवास सांगण्यात आलेला होता. परंतु आता या कर्जमाफीच्या समितीचा अहवाल पूर्ण होतोय का, अभ्यास पूर्ण होतोय का, की पुन्हा अभ्यास करण्यासाठी आणखी महिना 2 महिने मुदतवाढ मागितली जाते, असे अनेक सारे प्रश्न यापूर्वी सुद्धा उपस्थित करण्यात आले होते. आता सध्या तरी या समितीचा कार्यकाल संपलेला आहे, म्हणजे कालावधी पूर्ण झालाय आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही समिती आपला अहवाल सादर करेल अशा प्रकारे अपडेट होती. परंतु याच्यामध्ये आता ही समिती साधारणपणे एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आपला अहवाल सादर करणार आहे. आतापर्यंत तरी याच्यामध्ये मुदतवाढ मागण्यात आलेली नाही. आता या समितीच्या माध्यमातून आपला अहवाल सादर केल्यानंतर पुढे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अहवाल मांडला जाईल. याच्यामध्ये देण्यात आलेले जे काही निकष असतील, अटी शर्ती असतील, याच्यामध्ये काय काय उपाययोजना करण्यासाठी सुचवलं जाईल, या सर्वांच्या आधारे पुढे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ज्या काही पात्रता असतील त्या पात्रतेचा GR निर्गमित केला जाणार आहे. आता एकंदरीत एप्रिलचा 3रा आठवडा हा अभ्यास गट समितीचा अभ्यास, हा अहवाल येण्यासाठी लागणार आहे. त्याच्यानंतर साधारणपणे पुढची मंत्रिमंडळाची बैठक, म्हणजे जो काही GR आपण एप्रिलमध्ये येईल अशी अपेक्षा करत होतो, तो GR येण्यासाठी मे देखील उजाडू शकतो. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर कर्जमाफीसाठी बजेटमध्ये तरतूद तर करण्यात आलेली नाही, परंतु कर्जमाफीची घोषणा झालेली, या पार्श्वभूमीवरती कर्जमाफी जर जाहीर केली, त्याचा जर GR आला तर कमीत कमी बँका या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली म्हणून पूर्वीची कर्ज समायोजन करून नवीन कर्ज देण्यासाठी कुठेतरी पुढे प्रक्रिया सुरू करतील. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरीपाचा 2025चा वाया गेलेला हंगाम, रबीचं झालेलं नुकसान, आता परत एकदा अवकाळीचं संकट, या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती खरीप हंगामाची जर तयारी करायची असेल तर शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणं किंवा ही कर्जमाफीची प्रक्रिया पार पाडणं अतिशय महत्वाचं आहे. आणि या पार्श्वभूमीवरती आता आणखी किती विलंब केला जातोय हे या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे. परंतु एकंदरीत आता समितीचा येणारा जो काही अहवाल आहे, हा अहवाल एप्रिलच्या साधारणपणे 3ऱ्या आठवड्यामध्येच येऊ शकतो अशा प्रकारच्या अपडेट समोर येत आहेत. मित्रांनो, या योजनेचा जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत या योजनेसाठीच्या सांगितल्या जाणाऱ्या अटी शर्ती पात्रता ह्या फक्त बातम्या असणार आहेत. त्याच्यामुळे GR येण्याची प्रतीक्षा करा आणि GR आल्यानंतरच शेतकऱ्यांना याच्या संदर्भातील अटी शर्ती पात्रता आणि निकष हे या ठिकाणी समजणार आहेत. जे जे अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.